सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. श्रावण महिन्यात बऱ्याच घरांमध्ये 1, 5, 7, 11, 21 अशा पद्धतीने सत्यनारायणाची महापूजा केली जाते. काही घरांमध्ये तर दर पौर्णिमेला सत्यनारायणाची महापूजा केली जाते, तर काही घरांमध्ये वर्षातून एकदा तरी म्हणजे नारळी पौर्णिमेला, रक्षाबंधनच्या दिवशी, श्रावण पौर्णिमेला श्रावणात एक तरी सत्यनारायण महापूजा केली जाते. श्रावणात एकदा तरी घरात महापूजा म्हणजे सत्यनारायणाची महापूजा अवश्य करावी. ज्या घरात भगवान श्रीहरी विष्णूंची विशेष सेवा म्हणजे सत्यनारायणांची पूजा करून विशेष सेवा केली जाते ना, त्या घरात अखंड लक्ष्मी वास करते, कधीच कशाला कमी पडू देत नाही. तिथं ऐश्वर्य प्राप्त होतं, आरोग्य प्राप्त होतो, जगाचा सर्व आनंद सुख लक्ष्मी माता आपल्या उंजळीत टाकत असते, पदरात टाकत असते. म्हणून महिलांनो, दादांनो, श्रावणात एकदा तरी आपल्या घरात सत्यनारायणाची महापूजा आवर्जून करा. कठीण प्रसंगी सर्व अडचणीतून मार्ग दाखवणारे सर्वात प्रभावी व्रत म्हणजे श्री सत्यनारायण व्रत. आपल्याकडं नवीन लग्न झालेल्या जोडप्याकडून प्रथम श्री सत्यनारायण व्रत करून कुलदेवीचे दर्शन करून मगच सुखी संसार सुरू करण्याची योग्य परंपरा प्रथा आहे. नवीन वास्तू घेतली तर श्री सत्यनारायणाची महापूजा केल्याशिवाय आपण तेथे वास्तव्यास राहत नाही. ज्या वास्तूत घरात श्री सत्यनारायण व्रत महापूजा होते ती वास्तू स्वर्गा इतकीच देवळा इतकी पवित्र व लक्ष्मीनारायणांची कृपायुक्त बनलेली असते. बघा किती सुंदर. सत्यनारायणाची ज्या घरात महापूजा केली जाते ना, तिथं कशाला तर कमी पडत नाही, पण ती वास्तू स्वर्गा इतकी देवळा इतकी पवित्र बनते. श्रावण महिन्यात तर घरोघरी श्री सत्यनारायणाची महापूजा केली जाते. या महिन्यात कुणी घरी 1, 5, 7, 11, 21 अशी श्री सत्यनारायणाची पूजा स्वतः करतात, तर काही ठिकाणी वर्षाच्या 12ही महिने दर पौर्णिमेला सत्यनारायणाची महापूजा केली जाते. तर काही घरांमध्ये श्रावणात नारळी पौर्णिमेला सत्यनारायणाची महापूजा केली जाते. श्रावणात एकदा तरी घरात सत्यनारायणाची पूजा अवश्य करावी. त्यामुळे आपली वास्तू दैवी शक्तिमय लक्ष्मीवर्धक बनत असते. ज्या घरात सत्यनारायणाची महापूजा श्रावणात केली जाते त्या वास्तूत व तेथील लोकांना लक्ष्मी नारायणांची अखंड कृपा आशीर्वाद लाभत असतो व घराची भरभराट होते, मुलांची प्रगती दिवस रात्र होत राहते. तिथे वास्तू दोष दूर होता. श्रावण महिना हा पुण्यप्राप्तीचा महिना आहे. सत्यनारायणाची पूजा घरातल्या घरात किंवा सर्व नातेवाईकांना बोलवूनही केली जाते. सत्यनारायणाची पूजा करणारा व्यक्ती मनुष्य या लोकीच नाही तर परलोकी सुख उपभोगत असतो आणि मोक्षास प्राप्त होतो. घरच्या घरी सुद्धा तुम्ही सत्यनारायणाची पूजा करू शकता. प्रदोष काळात किंवा ब्राह्मणांकडून छान असा मुहूर्त काढून घ्यावा आणि त्या दिवशी पूजे दिवशी पहाटे लवकर उठावं, घर स्वच्छ करावे, पूर्व पश्चिमेस चौरंग मांडावा, रांगोळी काढून घ्यावी, चौरंगाच्या पाटाच्या आजूबाजू केळीचे खांब लावावे. केळीचे खांब नसेल तर तुम्ही आंब्याचे डहाळ्या लावू शकता. चौरंगावर स्वच्छ वस्त्र अंथरावे, सत्यनारायणाचा फोटो ठेवावा छानसा, त्यावर गहू किंवा तांदूळ पसरवावे, रास करावी, त्याच्या मधोमध पाण्याने भरलेला एक कलश ठेवावा, त्यात सुपारी, पैसे, फुलं घालावी, अक्षता, हळदी कुंकू घालून 5 विड्याची पानं ठेवावी, त्या कलशावर एक तामण ठेवावी, त्यात मूठभर तांदूळ पसरवावे, त्यावर तुळशी पत्राने आसन करून आपल्या देवघरातील बाळकृष्णाची मूर्ती अभिषेक करून घ्यावी आणि मूर्ती त्यावर ठेवावी. बाळकृष्णाची पूजा करावी. सत्यनारायणाच्या पोथीत दिल्याप्रमाणे तुम्ही अभिषेक पूजा करायची आहे व मूर्तीला 1008 तुळशी पत्र व्हायचे. तुळशी पत्रांचा अभिषेक करावा. फुलं, हळदी, कुंकू, गंध, अक्षता वाहून पूजा करावी, आरती करावी, कहाणी वाचायची, प्रसादाचा नैवेद्य दाखवावा. प्रसाद करताना 1.25 पाव 1.25 किलोच्या प्रमाणात साहित्य वापरायचे आहे. रवा, तूप, साखर, दूध 1.25 प्रमाणात मोजून घ्यायचे आहे. पंचामृताचा नैवेद्य दाखवावा व सर्वांना तीर्थप्रसाद द्यावा. बाहेरील व्यक्तींना तुम्ही तीर्थप्रसादासाठी आमंत्रित करावे.
त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी मूर्तीवर अक्षता वाहून श्रीकृष्णांची मूर्ती म्हणजेच बाळकृष्णाची मूर्ती पुन्हा देवघरात ठेवावी. हे व्रत करताना अहंकार, द्वेष मनात ठेवू नये. पूर्ण मनाने पवित्र होऊन देवांना शरण जाऊन पूजा व्रत करायचे आहे. या व्रताच्या प्रभावाने कर्ज दूर होते, कर्जमुक्ती मिळते. लवकरात लवकर आपण कर्ज फेडतो म्हणजे लक्ष्मी प्राप्ती होते आणि आपल्याकडून आपोआप बचत होते. पैसा घरात येतो, टिकून राहतो, बरकत येते आणि आपलं कर्ज, आपल्या डोक्यावरचं कर्जमुक्त होत असतं. आर्थिक संकट दूर होतात, घरात लक्ष्मी प्राप्ती होते, भरभरून पैशांची आवक वाढते. जे पण कष्ट घेतो आपण त्यात आपल्याला सोन्यासारखं फळ मिळतं. गरिबी, कठीण अडचणी, वास्तुदोष, पितृदोष, शत्रुदोष जाऊन नष्ट होऊन भगवान विष्णूंची, माता लक्ष्मीची अखंड कृपा आपल्या घरादारावर, लेकरा बाळांवर कायम अखंड राहत असते. आता लवकरच श्रावणाला सुरुवात आहे. तुम्ही जर श्रावणात 1, 5, 7, 11, 21 अशा पद्धतीने रोज सत्यनारायणाची पूजा करणार असाल तर एकदा चौरंग मांडून घ्यायचा आहे. ज्या दिवशी तुम्ही पहिल्या दिवशी सत्यनारायणाची महापूजा करणार त्या दिवशी लवकर उठावं, गंगाजल किंवा गोमूत्र टाकून आंघोळ करावी, स्वच्छ वस्त्र नेसून घ्यायचं आहे. निर्मळ मनाने पवित्र होऊन आपण पूजा मांडणी करायचं आहे. कुणाच विषयी द्वेष, तिरस्कार करू नका. शांत मनाने आपल्याला पूजा मांडणी करून पूजा करायची आहे. एकदाच चौरंग मांडून घ्यायचा आहे म्हणजे तुम्ही लगातार 21 दिवस, 11 दिवस, 7 दिवस, 5 दिवस अशा पद्धतीने जर रोज तुम्ही घरच्या घरी तुमच्या हाताने तुम्ही सत्यनारायणाची महापूजा करणार असाल तर मग एकदाच चौरंग मांडून घ्यायचा आहे. रांगोळी काढून घ्यायची आहे, त्यावरच तुम्ही रोज पूजा केली तरीही चालेल. चौरंग छान सजवून घ्यायचा आहे. तुम्ही आंब्याच्या पानांनी सजवू शकता, आंब्याच्या डहाळीनी, किंवा तुमच्याकडं जर केळीचे खांब असतील तर तुम्ही केळीचे खांबांनी छान असं फुलांनी, केळीचे खांब, आंब्याची डहाळी याने चौरंग छान सजवून घ्यायचा आहे. पहिल्यांदा पूजा करताना दिवा लावून घ्यावा. कुठलीही पूजा दिव्याशिवाय, अग्नीशिवाय पूर्ण होत नाही. दिवा लावून घ्यावा. महिला पुरुष दोघांनीही पूजा करावी. पूजा करताना चौरंगावर प्रथम 2 विड्याची पानावर 1 सुपारी मांडून गणपती बाप्पांची स्थापना करावी. गणपती शेजारी विड्याच्या पानावर सुपारी मांडून आपल्या कुलदेवीची स्थापना करावी. कुलदेवी शेजारी पानावर सुपारी मांडून वरुण देवतेची स्थापना करावी. अशी 3 सुपारी तुम्हाला मांडून घ्यायच्या आहे, मगच पूजा करावी. जी महिला पुरुष पूजा करत असाल स्वतःच्या कपाळी हळदी कुंकू लावावी. महिलांनो हळदी कुंकू लावून घ्या. पुरुष दादांनी कुंकवाचा कपाळी तिलक करावा. प्रथम गणपतीची स्मरण करून, प्रार्थना करून हळदी कुंकू, अक्षता, दुर्वा, फुलं वाहून पूजा करावी. चौरंगावर उजव्या बाजूला गणपती बाप्पांची स्थापना करा व बाजूला कुलदेवी, वरुण देवता यांचीही अशाच पद्धतीने पूजा करून घ्यायची आहे. हळदी कुंकू, फुलं, अक्षता वाहून व सत्यनारायणाची सांगितल्याप्रमाणे पूजा करून घ्यावी. तीर्थप्रसाद नैवेद्य दाखवून सर्वांना तीर्थप्रसाद द्यावा. दुसऱ्या दिवशी पूजेची उत्तर पूजा करावी. सर्व पूजेवर थोड्या अक्षता वाहाव्या व हा एक मंत्र बोलावा. मंत्र: यान्तु देवगणाः सर्व पूजा मादाय पार्थिवम इष्टकाम प्रसिद्ध्यर्थ पुनरागमनाय च. व बाळकृष्ण देव घरात ठेवावा. सर्व साहित्य उचलून घ्यावे. पूजेतील सुपारी पुढील पूजेला तुम्ही वापरू शकता. पानं, फुलं निर्माल्यात टाका. तांदूळ, गहू, फळे स्वतः खायचे आहे. अशा सोप्या पद्धतीने अशी फलदायी श्री सत्यनारायणाची पूजा करायची आहे. तुम्ही ब्राह्मणाकडून सुद्धा करून घेऊ शकता. तुम्ही ब्राह्मणाकडून करून घेतली असेल पूजा तर दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण पूजेची उत्तर पूजा करतो तर ब्राह्मणांनी आपल्याला म्हणजे सर्व मंत्र वगैरे बोलून त्या अक्षता दिलेल्या असतात, त्या नीट एखाद्या पुडीमध्ये सांभाळून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर उठून आंघोळीनंतर त्या अक्षता आपल्या पूजेवर टाकाव्या. उत्तर पूजा करावी आणि सर्व वस्तू आपल्या जागच्या जागी उचलून ठेवायच्या आहे. अशा साध्या सोप्या पद्धतीने या श्रावणात एकदा तरी आपल्या घरात सत्यनारायणाची महापूजा जरूर करा. बघा, येत्या 13 तारखेपासून श्रावणाला सुरुवात होत आहे. गुरुवारपासून 13 ऑगस्ट 2026 गुरुवारपासून श्रावण महिना प्रारंभ होत आहे आणि 27-28 तारखेला
नारळी पौर्णिमा म्हणजे श्रावण पौर्णिमा, रक्षाबंधन आलेलं आहे. या दिवशी सुद्धा तुम्ही आनंदाने तुमच्या घरात सत्यनारायणाची महापूजा आवर्जून करा. आणि श्रावणात जर तुमच्याकडून घरच्या घरी झालं तर 1, 5, 7, 11, 21 अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही सत्यनारायणाची ही सेवा करू शकता. बघा, ज्या घरात सत्यनारायणाची महापूजा सेवा केली जाते ना, तिथं खरंच सांगते सोन्यासारखे दिवस येतात. लेकरा बाळांच्या ज्या अडीअडचणी होत असतील तुमच्या घरात, मग शिक्षण असो, नोकरी असो, विवाहाबद्दल काही ना काही अडीअडचणी येत असतील, घरात संतान प्राप्ती होत नसेल त्यासाठी सुद्धा, किंवा घरावर कर्जाचा डोंगर झालेला आहे, पैसा येतो पण टिकत नाही, लक्ष्मी प्राप्तीसाठी, अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी सत्यनारायण महाराजांची ही सेवा करणं विशेष फलदायी मानलं जातं. म्हणून श्रावणात एकदा तरी आपल्या घरात आवर्जून सत्यनारायणाची महापूजा जरूर करा. तुम्ही स्वतः करू शकता, ब्राह्मणाकडून करा, पण विशेष सेवा भगवान श्री हरी विष्णूंची ही विशेष सेवा जरूर करा. बऱ्याच घरांमध्ये नारळी पौर्णिमेला सत्यनारायणाची महापूजा केली जाते. आता श्रावण सुरू होत आहे. बरेचसे लोक श्रावणात नारळी पौर्णिमेला किंवा श्रावणभर अगदी 1 असेल, 5, 7, 11, 21 अशा पद्धतीने आपण सत्यनारायणाची महापूजा करत असतो. तुम्ही जर जास्त सत्यनारायण करत असाल, 11, 21, 5, तर मग एकदाच जरी तुम्ही पूजा मांडणी करून घेतली आणि दुसऱ्या दिवशी पूजेची उत्तर पूजा करून निर्माल्य वगैरे उचलून घेतली आणि पुन्हा त्याच पूजेवर जरी तुम्ही दुसऱ्यांदा पूजा केली तरीही चालेल. तुम्हाला चौरंग किंवा पाट हलवायची गरज नाही, पूजा उचलायची गरज नाही. तुम्ही पुन्हा हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून आणि तुळशीचा अभिषेक करून, कहाणी वाचून, प्रसादाचा रोज नैवेद्य दाखवून साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही सत्यनारायणाची महापूजा तुम्ही त्याच ठिकाणी करू शकता. वेगवेगळी पूजा मांडायची सुद्धा गरज नाही. आणि तुम्ही जर नारळी पौर्णिमेला श्रावणात एक सत्यनारायण करत असाल तर मग तुम्ही 27 तारखेला 27 ऑगस्ट 2026 गुरुवार रोजी करायचं आहे. नारळी पौर्णिमा, श्रावण पौर्णिमा प्रारंभ होत आहे 27 ऑगस्ट 2026 गुरुवार रोजी सकाळी 9:08 ही पौर्णिमा तिथी प्रारंभ होत आहे आणि 28 तारखेला सकाळी 9:47 ही पौर्णिमा तिथी समाप्त होत आहे. तुम्हाला जर नारळी पौर्णिमेला सत्यनारायणाची महापूजा करायची आहे श्रावणात पौर्णिमेला, तर मग 27 तारखेलाच तुम्हाला पूजा करायची आहे. फक्त दुपारी 3 ते 4 हा राहूचा काळ जाऊ द्या. मग संपूर्ण दिवस हा शुभच आहे. सकाळी 10 वाजेपासून तुम्ही पूजा करू शकता. संपूर्ण दिवस हा शुभ आहे. म्हणून 27 तारखेला नारळी पौर्णिमेला आपल्या घरात जरूर आवर्जून सत्यनारायणाची महापूजा करा. बघा, जन्म देण्याचे किंवा जन्माला घालण्याचे काम ब्रह्मदेव करत असतात व जन्म ते मृत्यूपर्यंत पालन पोषण करण्याचे काम जबाबदारी भगवान विष्णूंवर आहे आणि मृत्यूनंतर भगवान शंकर यांची जबाबदारी असते. म्हणून मेल्यानंतर मृत आत्म्यांना मुक्ती देण्याचे कार्य भगवान शंकरांच्या स्थानी आहे. बघा, आपलं पालन पोषण जन्म ते मृत्यूपर्यंत आपलं पालन पोषण करण्याचं काम भगवान श्री हरी विष्णूंचं आहे. आणि जी व्यक्ती आपल्या घरात सत्यनारायणाची महापूजा करते ना, त्या व्यक्तीला म्हणजे मृत्यूपर्यंत तरी कधीच कशाला कमी पडत नाही आणि मृत्यूनंतर सुद्धा मोक्ष प्राप्ती होते त्या व्यक्तीस. म्हणून सत्यनारायणाची महापूजा श्रावणात एकदा तरी आपल्या घरात सहकुटुंब सहपरिवार जरूर करा. बघा, आपले लेकरं बाळं भगवान श्री हरी विष्णूंची सेवा करता इतकं फलदायी ठरतं. लेकरा बाळांना या जगात तरी कधीच कशाला कमी पडत नाही. कुठला पितृदोष कधीच अडीअडचणी निर्माण करू शकत नाही. त्या घरात नांदते ती म्हणजे अखंड लक्ष्मी. आणि कधीच अन्न धान्य सुख ऐश्वर्य आरोग्य पैसा धन जी स्वप्न बघाल ना, ती सत्यनारायणाच्या सेवेने तुमची प्रत्येक स्वप्न जरूर पूर्ण होतील. साक्षात लक्ष्मी नारायण तुमच्या घरात वास करतील अशी ही सेवा आहे. म्हणून जी व्यक्ती दर पौर्णिमेला सेवा करते ना सत्यनारायणांची, त्यांचा अनुभव तर प्रत्येकाला माहीतच असेल. खूप सुंदर सोन्यासारखे अनुभव येतात. म्हणून या पौर्णिमेला नारळी पौर्णिमेला किंवा
तुम्ही श्रावणात बरेचसे म्हणजे रोज जरी सत्यनारायण केला, 1 करा, 2 करा, 5 करा, 11, 21 अशा पद्धतीने सुद्धा सत्यनारायणाची महापूजा करू शकता. नाही जमलं नारळी पौर्णिमेला 27 ऑगस्ट रोजी जरी तुम्ही सत्यनारायणाची महापूजा केली ना तरीही चालेल, पण मनापासून श्रद्धेने सेवा केली ना तर त्याचं फळ आपल्याला 100% मिळते. म्हणून श्रावणात एक तरी सत्यनारायणाची महापूजा जरूर करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.